मग कुठं अडवलं नाही, काय नाही काय नाही, असं आलं असंच निघून जायचं पाणी. आता अडवल्यामुळं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली ना. पाण्याचं काय आता म्हणजे कसं आहे, थोडं टेन्शन दूर झालं थोडं. पाणी आता हे निघत नाही ना, लय टिकतं. कवा रे चालले रात्र दिवसभर चालले तर नाही निघत. कांदे निघतील आता भरपूर. आता फायदा झाला ना. आता शिमग्यापर्यंत पाणी आमच्याकडं तोट्यावर येतात. आता यंदा आज बहुतेक शिमग्याचे पुढं जातील. या ठिकाणी पुराने अक्षरशः हाहाकार माजवलेले. आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या, काय काय नुकसान झालं? रात्री 9 ते 12 या 3 तासामध्ये कानूरमध्ये एवढा भयानक पाऊस झाला की त्या भयानक पावसामुळे डगेवाडी आणि तळवस्तीमधले 2 तलाव फुटले आणि ते तलाव फुटल्यामुळे गावठाणामध्ये टोटल पाणी आलं. इकडे कोणाच्या कोंबड्या गेल्या, कोणाचं घर गेलं, कोणाचा माल गेला. आणि मग मी 6 पोरं याच्यावर घेतली होती, ह्या झाडावर. 1 वर्षापूर्वी बंधारे आपले फुटले होते सगळे. दोन्ही बंधारे फुटले होते आणि त्यानंतर त्यांनी ते बंधाऱ्याचं काम हाती घेतलं. पहिलं पाणी साठत होतं, परंतु ते फुटल्यामुळे सगळं पाणी निघून जायचं आणि ते बंधारे आपले बुजले आणि बुजल्यानंतर पाणी साठा भरपूर झाला आणि साठल्यानंतर शेतीला उपयोग असा मस्त झाला त्याचा का भरपूर पाणी आलं. हा फायदा झाला ना, भरपूर पाणी साठा अजूनपर्यंत विहिरी फुललेत. पित्रव पाणी प्यायला महिना 1.5 महिना लांबल्या जात. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारं पाणी उपलब्ध झाले आणि कांदा पीक, गव्हाचं पीक, कलिंगड असू द्या, तुमची मका असू द्या, ही सर्व पिकं चांगल्या प्रकारे आली. पहिल्या तंत्रा फुटल्यामुळे मग पाणी निघून जायचं ना. पावसाने पाणी फुटल्याने निघून जायच्यामुळे मग पाणी पुरत नव्हतं. आता बंधाऱ्या बुजवल्यामुळे त्याचा फायदा झाला. आमचं अवलंबूनच तेवढे होई. आम्हाला काय नदी नाही किंवा नॉल नाही, काय नाही. एकदा बंधारे भरले ना आम्हाला पार एप्रिल मेपर्यंत सुद्धा मग थोडं कवणी पाणी विहिरीला येतं निसरून असेल त्याचं. आमची प्यायची टंचाई दूर होती. पण आता थोडंसं बोर विहिरी चांगलं चालायला लागलं पाणी साठल्यामुळं. त्याच्यात कांदा, बटाटा, गहू असं ही पिकं घेतो आम्ही बागायती. गायांचं खायला गाजरं, मका. शेजारच्यांच्या वावरात कांदाच लावला होता. आमच्या वावरात पण कांदा, दोन्ही पण लगभग 4-5 दिवसांचा फरक होता. पण त्या कांद्यावरती स्प्रिंकलर नव्हतं. आमच्या कांद्यावर आम्ही कांदा लागवड करायच्या आधीच स्प्रिंकलर जोडलेला. त्यांच्या कांद्यावरती ते महिन्याचे झाले आणि लगेच रोग पडला. पण आमच्या कांद्यांवरती स्प्रिंकलरमुळे अजिबात रोगराई झाली नाही. त्याच्यामुळे आमचे कांदे चांगले आहे. अजून स्प्रिंकलरनी कमी पाण्यात चांगला माल निघतो. तर त्याच्यामुळे स्प्रिंकलर आम्हाला म्हणजे खूप फायदेमंद आहे असं वाटतं.